कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 7 महिन्यापूर्वी लग्न झालं. हो. कसं झालं? ॲक्च्युली माझी मावशी राहते कोपरगावला. माझ्या सासूबाई आणि मावशी फ्रेंड होत्या आणि त्यांच्या थ्रू झालं. आता घरी कोण कोण आहे? सासरी? आता सासू सासरे नवरा. काय करतात मिस्टर? ते बँकेमध्ये आहेत. बँकेमध्ये. आपण काय करता? मी टीचर आहे. शिक्षिका? हो, teacher. कितवीला शिकवता? तिसरी KBP शाळेमध्ये. बरं. आपण आपल्या घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर, एक जाऊ, दीर आणि माझी मुलगी, जावेची 2 मुलं, सासू सासरे. अच्छा. आणि मग मिस्टर काय करतात? ते MR आहेत. माझ्या घरी बी जावे, सासू सासरे, दीर आहे. मला 2 मुलं आहे, मुलगा आणि मुलगी, आणि जावेची मुलगी. माझे मिस्टर किराणा दुकान आहे आमची. माझ्या घरी मिस्टर, मी, माझी आई आणि 2 मुले. 2 मुलांना सांभाळण्यासाठी आई. कारण ॲज अ प्रोफेशन मी शिक्षिका आहे, माझे मिस्टरही शिक्षक आहेत. मग मुलांना सांभाळण्यासाठी म्हणून मी माझ्या माऊलीला आणलेलं आहे. अरे वा. आमची जॉईंट फॅमिली आहे. माझे सासू सासरे, आजी सासू पण आहे मला, आणि जाऊ आणि बाई आम्ही सगळे एकत्र राहतो. माझे मिस्टर धान्याचे व्यापारी आहे आणि मी टीचर आहे. अरे वा. माझ्या घरी सासू सासरे, माझे मिस्टर, मी, माझे 2 मुलं, जावेचे मिस्टर, दीर आणि 2 मुलं त्यांची पण, आणि व्यापारी माझे मिस्टर. बरं. तुम्ही सगळ्या जणी किती वर्षापासून मैत्रिणी आहात? 3 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. तुमच्या ह्यांना 7 महिन्यापूर्वी आणि मग त्यांना ऍड केलं आम्ही. Add केलं. आमच्या गल्लीत नवीन सूनबाई आली होती, मग आमच्या ग्रुपमध्ये तिला ऍड करून घेतलं. आमचा बचत गट निघलेला आहे. 5-6 वर्षापूर्वीचा बचत नाही, गट पण होता. तुम्ही एकमेकीच्या घरापासून किती दूर राहता? जवळ जातो, पाठीमागच्या गल्लीत वगैरे असं. हाक देईल, हाकेला आवाज देईल एवढ्या अशा सासरची घरावर मैत्री राहतो. म्हणू शकता तुम्ही नक्कीच. सासरची मैत्री. मनातली भावना, मनातल्या रागाला जर बाहेर मार्ग मिळाला नाही, सगळ्यांकडे होतो स्फोट. थोडं होतं सगळ्यांकडं. आमचं होतं, पण बेडरूमच्या आतच होतो आम्ही. सासू सासऱ्यांच्या मध्ये नाही भांडण. सगळ्यांसमोर नाही. म्हणजे जे काही भावना व्यक्त करायच्या, वाद करायचा, तो आपल्या 4 भिंतींच्या आत. हो. आणि तुम्ही? आमचं पण 4 भिंतींच्या आत. सासू सासऱ्यांपर्यंत कधीच आजपर्यंत काहीच गेलं नाही. नाही. आज जाईल ना टीव्ही. तुमचं कसं काय आमचं अनुभव? होतच नाही, वाद होतच नाही. कारण वेळच भेटत नाही त्यांना. शाळेत दोघेही शाळेत. मिस्टरही शिक्षक आहे, मी शिक्षिका आहे, त्याच्यामुळे वाद होतच नाही. पण भावनिक आधार देणाऱ्या मैत्रिणी लाभल्या, हेच माझं फार मोठं भाग्य समजते मी. कारण पुस्तकातली गणितं आणि आयुष्यातली गणितं ही या मैत्रीच्या सूत्रांशिवाय कधी सुटणार नाही असं मला वाटतं. हो का? आणि हा भावनिक ओलावा असतो मैत्री म्हणजे फार. आता भावनिक सांगायचं झालं तर मी ड्युटीला असते, मिस्टरही ड्युटीला, घरी आई मुलांना सांभाळते. एक दिवस असं झालं की आई आजारी पडली. प्रचंड म्हणजे जागेवरच खूप त्रास व्हायला लागला तिला, छातीत जळजळ व्हायला लागली. गल्लीतल्यांनी पाहिलं, मला खूप फोन करण्याचा प्रयत्न केला, पण शाळेमध्ये फोन सायलेंटवर, माझ्या लक्षात आला नाही. आणि मग नंतर दुसरा कॉन्फरन्सचा यांचा होता, फोन लावला. फोन लागला विद्याला, तिला कळलं माझी आजारी आहे. तर मी शाळेत एकदम मस्त नेहमीसारखंच रुटीन माझं चालू, मला काहीही कल्पना नसताना या मैत्रिणींनी माझ्या आईला दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं. अशा मैत्रिणी आहेत तुमच्या. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।